क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। माहूर मंदिर प्रीमियम लीगमध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार। कोल्हापूर येथे होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीगमध्ये श्री रेणुका माता मंदिराच्या क्रिकेट संघाची तयारी पूर्ण। तहसीलदार अभिजित जगताप यांच्या देखरेखीत क्रिकेट संघाचा कसून सराव। कोल्हापूर येथे होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे पहिल्या वर्षीचे मुकाबले जगभर गाजले असून यावर्षी दिनांक 14 ते 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यात तहसीलदार अभिजित जगताप यांच्या देखरेखीखाली कसून सराव करून तयार झालेला श्री रेणुका माता मंदिर क्रिकेट संघ सामन्यात भाग घेत असल्याने माहूरच्या नावलौकिकात भर पडणार असून रेणुका देवी क्रिकेट संघ खेळतानाचे प्रक्षेपण जगभर होणार असल्याने प्रशासक मंडळाच्या निर्णयाचे अभिनंदन होत आहे। मंदिर प्रीमियर लीग टेनिस बॉल दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा 14 ते 16 फेब्रुवारी 2026 शास्त्रीनगर मैदान कोल्हापूर येथे आयोजित दुसऱ्या पर्वामध्ये एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविलाय। श्री क्षेत्र ज्योतिबा, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, श्री क्षेत्र अंबाबाई महालक्ष्मी ओट्यावरचा गणपती, देस परशुराम सोशल फाउंडेशन, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र माहूरगड, श्री क्षेत्र अंबाबाई महालक्ष्मी, श्री क्षेत्र शिर्डी, श्री महालक्ष्मी सारसबाग, पुणे मंदिर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट समितीने जो आकृतीबंध स्पर्धेच्या स्वरूपासाठी निश्चित केला आहे त्याप्रमाणे मंदिर प्रीमियर लीग मध्ये कमीत कमी एक संघ आमंत्रित राहणार असून त्या संघाचा मंदिराशी कुठल्याही प्रकारचा संबंध असेलच असे नाही। त्या आमंत्रित संघासंदर्भात कोणत्याही प्रकारचा आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही। या संदर्भातील सर्व अधिकार मंदिर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट समितीकडे राहतील। एका संघामध्ये जास्तीत जास्त 14 खेळाडू असणे बंधनकारक आहे। या 14 खेळाडूंचाच खर्च टी शर्ट, 2 वेळचा चहा, अल्पोपहार, जेवण याची व्यवस्था स्पर्धा समितीतर्फे केली जाईल। तसेच परगावून येणाऱ्या संघाच्या 14 खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्पर्धा समितीतर्फे केली जाईल। या व्यतिरिक्त ज्यादा येणाऱ्या सदस्यांची खेळाडूंची सर्व प्रकारची व्यवस्था स्वखर्चाने ज्या त्या संघांनी स्वतः करावयाची आहे। सामना सुरू होण्यापूर्वी किमान 40 मिनिटे आधी सर्व संघांनी मैदानावर उपस्थित राहून संबंधित देवस्थानांचे ओळखपत्र, संमतीपत्र, आधार कार्ड स्पर्धा समितीला देऊन त्याची शहानिशा करणे बंधनकारक राहील। महाराष्ट्र क्रांती न्यूज, संजय वडसकर, माहूरगड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।